पप्पा उठलं. ए दिदे, अगं पप्पा उठलं. पप्पा उठलं. पप्पा वर वर बघा, वर बघा. हळू. सारखं तोंडातून रगत कसं येतं तुमच्या बाहेर. हो बाबू दादा, हे बरं दिसतंय का? हजार वेळा तुम्हाला सांगितलं दारूपासून लांब राहा, लांब राहा, पण ऐकायचंच नाही ना. त्याला जरा वाईस बरं वाटू दे, मग मी जाऊन आहे ना ते दारूचं दुकानच पेटी होते. अहो डॉक्टर, बघा ना, काहीतरी करा, बरं करा बाबू दादांना. भाई साहब थारे को कितनी बार बोलूं मैं, थारा डॉक्टर कोणी, मारा नाम नटवर सिंग है. और अरे यातलं मला खरंच काही कळत नाही. अहो पण तुम्ही आमचा देव माणूसच आहे ना. बघ या की, तुम्हाला सगळं माहित आहे, मला ठावा. नाही तुम्ही या आणि ह्यासनी बरं करावं. भगवानाच आले बाबूदांची हा अवस्था. अरे पण बजब मी, बरं ठीक आहे, तुम्ही आता मला एवढं फोर्स करताय तर मी करतो चेक. बाबू दादा बघा, फार टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला खोकला झाला ना, त्यामुळे घशाला त्रास होतो आणि म्हणून रक्त बाहेर येते. तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. बाकी कंगणी बाबा आहेत आपल्या सोबत. तुम्ही सगळे घरी जा, बाबू दादांना आरामाची गरज आहे, आराम करू दे त्यांना. होय होय. ए चला सगळ्यांनी आता वाड्यात बाहेर निघून जा. डॉक्टर म्हटलं का नाही, आता त्यांना आराम करायची गरज आहे, म्हटल्यावर ती बरं होतील. बरं होतील म्हणजे बरंच होतील एका फुकीतच. चला निघा. मी थांबतो बाबादांबरोबर. मी पण थांबतो. ऐका की, आपण तिघं इथंच थांबू आणि बाबादादाची काळजी घेऊ. ऍज अ सरपंच मी तर थांबणं माझी ड्युटी आहे. अरे इथं काय गाव जत्रेला आलाय होय? हा, काय नाही होत माझ्या पोराला. मी मस्त खमकी आहे त्याची काळजी घ्यायला. जावा बघू तुम्ही सगळी जण. येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू? कुणी सांगितलंय रे तुम्हाला? जावा इथं, नाही तर तुमचं एकेकाचा मुडदच बसवीन आता मी. म्हातारी पेटली, निघूया आपण. हा बाबू दादा, काळजी घ्या. मंगलबेनी काय लागलं तर आवाज द्या. हावता होय. मंगलताई यांची काळजी घ्या. यांना खायला द्या काहीतरी. तेलकट तुपकट काहीही नको. जेवणाची पथ्य पाळा आणि जेवण झाल्यानंतर त्यांना गोळ्या द्या, बरं वाटेल त्यांना. तुम्ही जरा आता आराम करा, जरा झोपवायचं. मग मी तुमच्यासाठी खायला आणते. सावकाश. बाबू दादा आराम करा आणि काय लागलं तर मला आवाज द्या, मी आहे माझ्या खोलीत. डॉक्टर मला नाही भीती वाटते. कसली भीती वाटतेय? मरणाची. मला मरायचं नाही डॉक्टर, मला जगायचंय. खरंच तुम्ही मला वाचवा डॉक्टर, मला मरायचं नाही डॉक्टर. अरे तुला भरली रागात किती तुला? का असं कुत्र इवाळल्या आणि इवाळतोयस रे? हा, तुला काय होणार नाही. तू माझा पोरगा आहेस ना, अजिबात घाबरू नको. मी तुझ्या पाठीची. आणि तुला तो यम जरी न्यायला आला ना, तर त्याला म्हणेल थांब जरा, मला ने आधी. बापू दादा तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही लवकरच बरे होणार आहात. पहिल्यासारखे चालाल, बोलाल, फिराल.
नशिबी या बाबूला लवकर शुद्ध आली, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. इथून सगळं गुंडाळून मला निघून जावं लागलं असतं. मग आजपर्यंत जी मेहनत केली त्या सगळ्यावर पाणी फिरलं असतं. ते मधूची जमीन पण हातातून गेली असती, सगळंच हातात. सोनूचं काय करायचं? या बाबूच्या प्रकरणातून तरी वाचलं, पण सोनूचं काय? ती विचारत होती काय झालंय, कसं सांगू मी काय केलं तिच्यासोबत. त्यात तिच्या ओटी पोटात दुखतंय. तुम्ही जर का मधुला सांगितलं तर मधुला ओळखायला वेळ लागणार नाही तिच्या बरोबर काय झालंय. असं नाही झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. मला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. हॅलो डॉक्टर, बरं झालं तुम्ही फोन केला. नक्की काय झालंय असं माझ्यासोबत? तुम्हाला एवढा त्रास जाणवतोय? सांगतो, सगळं सांगतो. तू शांत हो आधी. तू आईला काय सांगितलं नाहीयेस ना? नाही, मी आईला अजून काहीच नाही सांगितलं. आता ती मलाच ओरडेल. पण डॉक्टर खूप दुखतंय. मला सांगा ना नक्की काय झालंय, कारण ना मी आईपासून जास्त दिवस नाही लपवू शकत. मला जरा जरी काय झालं ना तिला लगेच समजतं. मला तिला सांगावंच लागेल. एक मिनिट, आईला सांगू नकोस. पण का? का म्हणजे अगं बघ ना, आई किती बंधनं घालते तुझ्यावर. पिकनिकला पाठवताना किती आडेवेडे घेतले होते. त्यांना जर का तू सांगितलंस तू पिकनिकला गेली होती तेव्हा हे झालं तर खूप चिडेल तुझ्यावर. इथून पुढे तुला कधीच कुठेच बाहेर पाठवणार नाही. सोनू, म्हणजे बघ मला तुझी काळजी वाटतेय म्हणून मी बोलतोय. बाकी तुला आईला सांगायचं असेल तर तू सांगू शकतेस. नाही नको, तुम्ही सांगतात तसंच होईल. ती ओरडेलच मला. मला सांगा तरी की मला एवढं का पोटात दुखतंय, खूप त्रास होतोय. हो 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 सोनू, तू शांत हो, शांत हो. हे बघ मी आहे ना तुझ्यासोबत, काही होणार नाही. तू शांत हो, मी येईन तुला भेटायला. मंगल, नग घशाखाली का सुधारणा झालंय. अगं जिभेची चवच गेली ना. खरंच नको, खरंच खावं न वाटा ना ग. अहो ही काय, भाकर अजून तशीच आहे. आणि गोळ्या घ्यायच्यात नव तुम्हाला? आणि रिकाम्या पोटी गोळ्या घेऊन कसं चालेल? खावा बघू वाईज. मंगल, खरंच नको, खरंच खावं वाटा ना. उचमळल्यासारखं झालंय. तरी बी खावं लागल. माझ्यासाठी खावा. धरा बघू, ही धर, घ्या. अहो असं करून कसं चालेल बरं? काय काय झालंय? असं का बघतीस? अहो सकाळी तुमचं डोळं उघडत नव्हतं. माझ्या अंगातला तर समजा रानच गेला होता बघा. अंधारच होता डोळ्या पुढे नुसता.
असं वाटत होत आता समज संपलं. तुम्हाला जर काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी एकटीने कसं केलं असतं एवढं समज. मंगल, खरं आहे तुझं. अगं आज नाही झालं, पण उद्याचा काय भरोसा आहे का? अहो असं बोलू नका. मी बोललो नाही म्हणून घडायच्या गोष्टी आडणार आहेत का? त्या काय अडवता येतोय आपल्याला? मंगल, मला लय भीती वाटायला लागली. अजून लय जबाबदाऱ्या पार पाडायच्या बाकी आहे. टिम्पलचं लगीन बघायचं आहे. तिच्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं आहे मला. टिम्पलसाठी काय करू शकलो नाही बघ मी. तिचं लगीन बघीन आणि डोळे मिटीन बघ. अहो पप्पा हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या बरं. तुम्ही बरं झालं ना, माझंच काय होण्याचं पण लगीन करून द्याल तुम्ही. तुम्ही तुमचे सगळी कर्तव्य पार पाडणार आहे बघा. अहो तुमच्या नातवांचं लग्न होईपर्यंत जगणार आहे तुम्ही. डिंपे, मला नाही वाटत एवढा जगीन मी. अगं उद्याचा भरोसा नाही माझा. बापाचं एकदा ऐक, लगीन कर डिंपे तू. वय डिंपे, नाही म्हणू नकस. अगं तुझ्या लग्नाच्या निमित्तानं ती लवकर बरं होत्याल आणि त्यांच्या हाताने तुझे डोकं राक्षदा पडत्याल. ही बघ, तुझ्या बघण्यात कुठलं पोरग असेल ना तर आम्हाला सांग, आम्ही त्याच्याशी लगीन लावून देऊ. नाही अगं, मी नाही कुणी बघितलेला. नाही का डिंपे? मग आम्ही डॉक्टरांशी बोलू का? आमच्या दोघांना आवडेल तुझं त्यांच्याशी लगीन झालेलं. झाल्या का रे सया? का नुसतं मुहूर्ताची वाट बघतोय? अजून नाही झाल्यात, आणि झाल्यानंतर मी सांगेल ना स्वतः. मी तिकडेच निघालोय. वाट सोडा. वाटा सोडायला इथं काय गप्पा मारायला नाही आलो तुझ्या बरोबर. जाब विचारायला आलोय. पैसे घेतलेत तू साहेबांचे. अरे साहेब अख्ख्या दुनियेला लुटतात आणि तू त्यांचेच पैसे काढलेत. आता जर काम झालं नाही ना, रांगावर चड्डी बी ठेवायचो नाही, लक्षात ठेव. आज फायनल सांगायचं, फायनलच सांगायचं. त्या बाईची सही करून त्या जमिनीचे कागदपत्र आमच्या ताब्यात कधी देतोय ते. लय नाटकं झालेत रे तुझी, पण आता तुला सोडणार नाही. मी तुम्हाला याआधीच सांगितलंय, या कामाला मला थोडा वेळ लागेल, पण किती लागेल ते मला माहिती आहे. जरा वेळ थांबा. वेळ मार मला. अरे येडा झाला का तू? मागे पडा. तुला काय इन्व्हिटेशन देऊ? मार ना. चाकू काढ, चाकू काढ, चाकू काढ. वार कर. नाही नाही. अरे मार. नाही मी नाही. तुम्ही मला किती मारण्याचा प्रयत्न केला ना, मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारच. मार ना. अरे ह्याचा काय स्क्रूडीला झालाय का? अरे सांगतो तुला नंतर. चल. अरे पळता कुठे? तुम्ही मला मारून जरी टाकण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी सत्याची बाजू सोडणार नाही. अरे डॉक्टर, घाबरत नाही मी तुम्हाला. डॉक्टर, 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 प्लीज कोणीतरी मदत करा. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर.
काय ग मम्मी, तुझे का डोळे भरून आलेत? डिंपी, तुझ्या बापाची अवस्था बघितली ना? अगं, त्यांच्या काळजीने एक क्षण सुद्धा माझ्या जीवाला चैन नाही. सारखा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येतोय बघ. मम्मी, तू नको ना काळजी करू. पप्पासने काय होणार नाही, आपण बरं करूच ना त्यासनी. आपण नाही डिंपे, फक्त तू बरं करू शकते त्यांना. त्यांची फक्त एकच इच्छा आहे, तुझं लगीन झालेलं त्यांना बघायचं आहे. देव न करो आज न उद्या काही झालं तर त्यांची ही इच्छा पण. असं बोलू नका. मी सांगितलं ना पप्पासने काय होणार नाही. डिंपे, डिंपे तुझं लग्नाला हो म्हणली ना, ती लवकर बरं होतात. म्हणून म्हणतीय लग्नाला नाही म्हणू नकस. डिंपे, तुझा बाप लई तुटलाय का आतनं. आपल्या लेकीसाठी, त्या घरासाठी काय करू शकलो नाही. ही गोष्ट सारखी त्यांच्या मनाला लागती बघ. त्यांना जमतंय तेवढं समजा केलं ग त्यांनी. कर्ज फेडलं, हातपाय चालत होती, तर कष्टाची कामं केली की नाही. आणि आता आपल्याच्यानं काही होत नाही असं त्यांना वाटायला लागलं ना, मग दुःख विसरण्यासाठी दारूच्या आड गेले ग. टिप्पे, तुझा बाप वाईट नाहीये का? कसं नशिबानं त्यांना कधी साथ दिली नाही, कुठलं सुख म्हणून त्यांच्या वाट्याला आलं नाही ग. आज ती मरणाच्या दारात उभा आहेत. मरण आलंच तर सुखानं मरू दे त्यांना. मम्मी, असं नको ना बोलू. डिंपे, तुझं लगीन व्हावं एवढं सुख तुझ्या बापाला ते हात जोडते तुझ्या पुढे. माझ्या नवऱ्याचं आयुष्य मागते डिंपे. मधु मॅडम, तुम्ही इथे? डॉक्टर, फार हालचाल करू नका, तुम्हाला त्रास होईल. मी इथे कसं काय आलोय? मी गावातल्या माणसांच्या मदतीने तुम्हाला इथे घेऊन आले. त्या गुंडाने फारच मारलेलं दिसतंय मला. तरी नशीब चाकू वरच्यावर लागलाय. जास्त खोल जखम झालेली नाहीये, फक्त खरचटलंय. तरी सांगत होते मी, आमच्यापासून लांब राहा म्हणून. ती माणसं साधी नाहीयेत, त्यांच्या मागे खूप मोठ्या माणसांचा हात आहे. पण नाही लढू शकत त्यांच्याशी. नाही डॉक्टर, नाही लढू शकत म्हणजे आपण लढू शकतो. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. आणि खरं सांगू का, हे मी तुमच्यासाठी नाही करत आहे, हे मी माझ्यासाठी करतोय. आता काही झालं तरी चालेल, मी मागे हटणार नाही. तर मी जास्त जोमाने लढणार. नाही डॉक्टर, मी अजून तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत. मी पेपरवर सह्या करणार आहे. बस झाला आता हे रोजचं दुखणं. हा रोजचा त्रास नाही सहन होत आता मला. मधु मॅडम, अहो काय करताय तुम्ही? हे असं काही करण्याची गरज नाहीये. तर गुंडाने घाबरून कसं चालेल? आणि त्यांना जर का मला मारायचं असतं तर कधीच मारलं असतं त्यांनी मला. पण त्यांनी तसं केलेलं नाही का? कारण ते कायद्याला घाबरतात. सोनू कुठे? तुम्हाला इथे आणलं तेव्हा ती झोपली होती. तिला यातलं काहीच माहित नाहीये. तरीच नाहीतर इथे आली असती, प्रेमानं शेजारी बसली असती, चौकशी केली असती. पण अजून का झोपली होती? काही कळत नाहीये. पिकनिक वरून आल्यापासून जरा वेगळीच वागतेय ती. सारखी पोटात कळ येते म्हणत होती, पण आता काही बोलली नाही ती मला. हा, ते पिकनिकला गेल्यानंतर बाहेर काहीतरी अरबट सरबट खाल्लं असेल, म्हणून पोटात दुखत असेल तिच्या. हो, तसंच वाटतंय. बरं, आलीच मी. आई ग,
चला, म्हणजे हिला अजून तरी सोनू सोबत काय झालंय हे माहित नाहीये तर